अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. स्वामी प्रिय बाळांनो, काही करून हा संदेश संपूर्ण ऐका. जर तुम्ही हा संदेश संपूर्ण ऐकण्यात यशस्वी झालात तर स्वामी तुमच्या दिशेने एक चमत्कार पाठवत आहेत. तो स्वीकार करण्यासाठी तुम्ही सज्ज असावे असे स्वामी तुम्हाला आज आज्ञा करतात. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, काहीही करून हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकलास तर माझे चमत्कार तुझ्या दिशेने येताना तू अनुभव करणार आहेस. तू माझ्या निरंतर सेवेत आहेस हे मी जाणतो. तुझे संपूर्ण कुटुंब माझे नामस्मरण करतात आणि ते तल्लीनतेने करतात, तेव्हा मी तुमच्या मागे पुढे आहे हे विसरू नका. जर तुम्हाला कुठल्या तरी संकटाची भीती आणि खूप काही त्रास होत असतील, जाणवत असतील, तर आज या रात्रीतून मी ते नष्ट करणारे आशीर्वाद पाठवत आहे, ज्यामुळे तुमच्या जवळून ते सर्व काही दुःख, क्लेश आणि ते संकट हरण केले जाईल. बाळा, त्याचा अनुभव तुम्ही आधीही घेतला आहे. विश्वास ठेवा, माझे आशीर्वाद निरंतर तुमच्यासाठी कार्य करत आहेत. तुम्ही जर ती प्रार्थना करत आहात तर मी तुमच्या मागे पुढे आहे हे विसरू नका. तुम्ही जेव्हा नाम घेता तेव्हा मी तुमच्या आजूबाजूला राहून तुमचे संरक्षण करत आहे. तुमच्याकडे कुठलीही नकारात्मक ऊर्जा राहू नये याची काळजी तुमचा देव घेत आहे. जे कोणी स्वामींचे प्रिय बाळ श्रद्धेने आणि विश्वासाने हा पवित्र ऊर्जेने भरलेला संदेश ऐकतील, त्यांचे भाग्य काही काळातच उजळणार आहे. त्यांचे जीवन उच्च स्तरावर जाणार आहे. हा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचला की त्यांनी समजावे की आता इथून पुढे आर्थिक प्रगती, खूप काही संपन्नता आणि जी मागितलेली मोठी इच्छा आहे ती पूर्ण होण्याचा कालावधी जवळ आला आहे. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुझ्या खूप काही कष्टाने येऊन इथपर्यंत दिवस काढले आहेत. आता ते सर्व काही कष्ट सहन करण्याचा कालावधी संपला आहे. तुझे काही श्रम मागील काळात केले आहेस त्याची चीज आता होणार आहे. बाळा, तू केलेले कर्म देवाने पाहिले आहेत आणि तुला आता मोठ्या यशाकडे घेऊन जाण्यासाठी मी स्वतः आलो आहे. मी तुझा हात धरून तुला त्या मोठ्या यशाकडे घेऊन जाणार आहे. बाळा, निश्चिंत रहा. माझा चमत्कार आणि आशीर्वाद आता तू प्राप्त करणार आहेस, कारण तुम्ही केलेले कष्ट देवाने पाहिले आहेत. स्वामी म्हणतात, माझ्याकडे जो कोणी या क्षणाला त्या प्रेमाची आशा ठेवत आहे, त्या नात्याची आशा ठेवत आहे, त्याला मी सांगू इच्छितो की आज जे तुझ्यापासून दुरावलेले नाते आहे ते पुढील काही काळात तुझ्यापर्यंत परत येईल आणि ते आनंदाने परत येणार आहे. यावर विश्वास ठेव. तुम्ही मागत असलेले सर्व काही तुम्हाला प्राप्त होईल, यात काही शंका ठेवू नका. तुम्ही स्वामींचे प्रिय आणि भाग्यशाली बाळ आहात. तुमच्यावर या आशीर्वादांचा वर्षाव होत आहे. स्वामी देव आज रात्रीतून तुमच्या सर्व काही चिंता नष्ट करण्यासाठी काहीतरी मार्ग काढत आहेत. तो मार्ग नक्कीच तुमच्यापर्यंत येणार आहे. तुम्ही फक्त देवावर विश्वास ठेवा आणि मग बघा चमत्कार. बाळा, तू आशा ठेवतोस त्या सर्व काही आशा पूर्ण करण्याचे सामर्थ्य मी ठेवतो. म्हणूनच मी तुझा देव आहे. तू चिंता करू नकोस. तुझ्यासाठी मी अशक्य ही शक्य करणार आहे. तुम्हाला जरी आज काही हालचाल दिसत नसतील तरीही ते पडद्याआड सुरू आहे. तुमच्या हितासाठी देव कार्य करत आहे. तेव्हा जे तुम्हाला प्राप्त होईल त्यासाठी देवाचे धन्यवाद द्यायला विसरू नका. स्वामींचे जे कोणी प्रिय बाळ त्या मुलांच्या चिंतेत आहे त्यांना स्वामी माऊली सांगू इच्छितात, मुलांची चिंता करू नकोस. योग्य वेळेवर माझे आशीर्वाद आणि चमत्कार तुमच्या दिशेने घेऊन तुमच्या कुटुंबात तो आनंद आणि उत्साह येणार आहे. तुम्ही मुलांसाठी जे काही प्रार्थना करत आहात ती मी ऐकत आहे आणि मी ती स्वीकार करतो. तुमच्या मुलांना ते योग्य मार्ग दाखवले जातील, त्यांना त्या संधी दिल्या जातील. त्यामुळे तुमचे जीवन आणि त्यांचे जीवन देखील उच्च स्तरावर जाण्यासाठी बनवण्यात जात आहे. त्यांना त्या मार्गावर चालण्यासाठी स्वामी त्यांना मार्ग मोकळा करत आहेत. ज्या काही अडचणी आहेत त्या काही काळात दूर होऊन त्यांच्यासाठी प्रशस्त असा मार्ग तयार होईल. ज्यांना शुभकार्याची, आनंदाची काही बातमी प्राप्त होणार आहे
अशा बाळांना स्वामी आशीर्वाद देऊ इच्छितात. त्यांच्याकडे लवकर त्यांच्या मुलांकडून त्यांना एक आनंदाची बातमी प्राप्त होणार आहे. काही वेळ धीर धरा, थोडा संयम ठेवा. स्वामी म्हणतात, जर धीर आणि संयम ठेवलास तर तुझ्याकडे ती आनंदाची बातमी पूर्ण कुटुंबाला प्राप्त होईल. त्यामुळे संपूर्ण कुटुंब आनंदित होईल. तुम्ही ज्या आशा करत आहात त्या पूर्ण होताना तुम्ही अनुभव करणार आहात. स्वामी म्हणतात, बाळा, कुठेही चूक होणार नाही. सर्व काही निश्चित आहे. देवाने ते सर्व काही नियोजन केलेले आहे. तू एका नियोजनाचा भाग आहेस. तेव्हा निश्चिंत रहा, कारण देव जेव्हा काही नियोजन करतात ते तुमच्यासाठी आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी सर्वोत्तम ठरते. तेव्हा निश्चिंत राहून पुढे चालत राहा. तुम्ही जो काही मार्ग निवडाल तो तुम्हाला देवाने दिलेला असेल, कारण देव तुमच्या बुद्धीत विराजमान होऊन तुमच्याकडून ते कार्य करून घेतील जे तुम्हाला पुढे नेण्यासाठी आवश्यक आहे. देवाची अफाट ऊर्जा आणि देवाचे स्रोत शक्ती तुमच्यासाठी अखंडपणे वाहत आहे. त्यासाठी तुम्ही देवाचे नामस्मरण करा. देवावर संपूर्ण विश्वास ठेवा. या अनंत ब्रह्मांडातही सकारात्मक ऊर्जा निरंतर तुमच्यासाठी प्रवाहित होत आहे. ही सकारात्मक ऊर्जा तुमच्या जीवनातील उच्च स्तर वाढवण्यासाठी, तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वामी तुम्हाला आशीर्वादाच्या रूपात देत आहेत. ती ऊर्जा सकारात्मक आहे. ती तुमच्यासाठी उत्तम पर्याय निवडून देणार आहे. तेव्हा देवाचे पर्याय जे तुमच्यासाठी निवडलेले आहे त्यासाठी देवाचे धन्यवाद द्यायला विसरू नका. देवाची शक्ती अफाट आहे. देवाचे कार्य अनंत आहे. तुझ्यासाठीही देव अविरत कार्य करत आहे. जरी आज तुम्हाला काही प्रमाणात ते दिसत नसले तरीही विश्वास ठेवा. तुमचे सर्व काही चांगलेच होणार आहे. तुमच्या दिशेने सकारात्मक ऊर्जा येत आहे. सकारात्मक कार्य तुमच्यासाठी होत आहे. चांगले निर्णय घेतले जात आहेत. तुमचे नाव अशा खोलीत घेतले जात आहे जिथे तुमच्यासाठी खूप काही आनंद आणि प्रगतीची दिशा ठरवली जात आहे. स्वामी म्हणतात, तुम्हाला पुढील काळात एक भेटवस्तू मिळेल जी तुमचे मन आनंदित करणारी ठरणार आहे. ती तुम्हाला स्वामींकडून प्राप्त होणार आहे. तेव्हा विश्वासाने आणि आनंदाने ते स्वीकार करण्यासाठी सज्ज व्हा. देवाकडून प्राप्त होणारी ती भेटवस्तू तुम्हाला आणि फक्त तुम्हालाच प्राप्त होईल, कारण यावर अधिकार तुमचाच असेल. देव म्हणतात, माझ्या प्रिय मुला, तू एक पाऊल पुढे उचल. आपले कर्म करत राहा. मी सतत तुझ्या पाठीशी उभा आहे. या ब्रह्मांडातली सकारात्मक ऊर्जा तुझ्यासाठी जागृत होऊन कार्य करत आहे. विसरू नको, माझे देवदूत ते तुझ्याकडे आणत आहेत. तू त्या मार्गावर चालत राहा. त्या मार्गात तुला ते आनंद सापडतील. त्यांचा शोध तू खूप काही काळापासून घेत आहे. बाळा, तुमची मुले बाळे आनंदित राहतील आणि ती सुद्धा तुमचे कर्म पाहून योग्य त्या मार्गावर चालायला लागतील. तुम्ही निश्चिंत राहावे अशी स्वामी तुम्हाला आज्ञा करतात. ज्यांचा कुणाचा स्वामी शक्तीवर आणि स्वामींच्या योजनेवर संपूर्ण विश्वास आहे त्यांनी जी काही सेवा करत आहेत ती अविरतपणे सुरू ठेवावी. देव जिथे तुझ्यासाठी अनेक आशीर्वाद चमत्कार पाठवत आहेत ते स्वीकारण्यासाठी तत्पर व्हा. तुमच्या मुलांकडून तुम्हाला पुढील काही काळात एक आनंदाची बातमी प्राप्त होणार आहे. त्यासाठी सज्ज रहा, कारण इथून पुढे तुमचे जीवन एका नवीन वळणावर जाऊन पुढील स्तरावर जाणार आहे. स्वामी म्हणतात, बाळा, चिंता करू नकोस, कारण तुझी चिंता दूर करणारा हा पवित्र दैवी संदेश मी तुझ्या पुढे देत आहे. जो कोणी माझा प्रिय बाळ या संदेशाला संपूर्ण ऐकेल त्यांच्यावर माझी निरंतर कृपादृष्टी आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर आनंदाच्या आशीर्वादांची भरभराट त्याला पाहायला मिळणार आहे.
त्यांच्याकडे आता मागण्यासारखे देखील काही उरणार नाही. इतके त्यांचे मन संतुष्ट होईल. बाळा, जिथे कुठे हा दैवी पवित्र संदेश ऐकला जाईल तिथली जागा पवित्र होईल. ऐकणाऱ्याचे मन अंतःकरण देखील शुद्ध होईल. माझे नाव त्या हृदयातून निरंतर घेतले जाईल. जो कोणी माझा प्रिय बाळ माझे नामस्मरण करून चिंतन करून माझे ध्यान करतो त्याच्याजवळ मी सतत असतो. स्वामींचा हा संदेश जो कोणी संपूर्ण ऐकेल त्यावर स्वामी निरंतर कृपा करतील. ते तिथेच ऐकला जाईल जिथे ती वस्तू पवित्र होईल आणि त्यांचे मन देखील शुद्ध होईल. त्यात स्वामींचे निरंतर वास राहील. माझ्या प्रिय बाळा, तुझ्या हृदयात मी वस्ती करायला आलो आहे. तेव्हा तुझे मन मोकळे कर. तुला जे हवे आहे ती प्रार्थनेद्वारे माझ्याकडे माग. ते मी नक्कीच तुला देईन. सुखी रहा बाळा, तुझे कल्याण होईल. स्वामींचा हा दैवी आणि सुंदर पवित्र संदेश जिथे कुठे ऐकला जाईल तिथली जागा अधिक पवित्र होऊन तिथले वास्तुदोष नष्ट होतील. मग ते तुमचे घर असो किंवा तुमचे कार्यस्थळ असो. स्वामी प्रिय बाळ भाग्यवान आहेत. जो हा संदेश ऐकत आहेत त्यांच्या घरी लक्ष्मीचा निरंतर वास होईल. त्यांच्या सर्व काही इच्छा स्वामी पूर्ण करोत हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामींचरणी अर्पण करते. आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.